नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मिशन स्कॉलरशिप परीक्षा 7वी गणित या घटकामध्ये संख्या ज्ञान यामध्ये संख्या आणि संख्यांचे प्रकार हा अत्यंत महत्त्वाचा घटक आपण पाहणार आहोत। नैसर्गिक संख्या हा नैसर्गिक संख्येचा प्रकार या ठिकाणी आपण पाहणार आहोत। नैसर्गिक संख्या या 1 पासून सुरुवात होतात। 1 2 3 4 5 या मोजसंख्यासुद्धा आपण म्हणतो वस्तू मोजण्यासाठी या ठिकाणी आपण या मोज संख्यांचा वापर करतो। नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते। 1 2 3 4 5 अनंतापर्यंत। आता या ठिकाणी सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही। आता या ठिकाणी नैसर्गिक संख्यांची बेरीज आपण केली 2 आणि 1 3, 4 आणि 5 9, त्यानंतर 10 अधिक 17 27 या ज्या बेरजा आहेत ती 9 7 या 9 27 या सुद्धा या ठिकाणी नैसर्गिक संख्या आहेत। म्हणजे नैसर्गिक संख्यांची बेरीज ही नैसर्गिक संख्या असते। नैसर्गिक संख्यांची बेरीज ही नैसर्गिक संख्या असते। त्यानंतर वजाबाकी पाहूया। नैसर्गिक संख्यांची वजाबाकी 5 मधून 2 गेले 3 नैसर्गिक संख्या आहे। 7 मधून 4 गेले 3 ही सुद्धा नैसर्गिक संख्या आहे। परंतु हीच वजाबाकी 4 वजा 7 मोठी संख्या 7 आहे, लहान संख्या 4 आहे, मोठ्या संख्येचे चिन्ह वजा आहे, लहान संख्येचे चिन्ह अधिक आहे। अशा वेळेला 1 वजा आणि 1 अधिक असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची। 7 मधून 4 गेले 3, 7 मधून 4 गेले 3 उरले आणि मोठ्या संख्येचे चिन्ह वजा 3 ही नैसर्गिक संख्या नाही। म्हणजे जशी बेरीज नैसर्गिक संख्या आहे तशी या ठिकाणी नैसर्गिक संख्यांची वजाबाकी ही नैसर्गिक संख्या येईलच असे अजिबात नाही। त्यानंतर या ठिकाणी आपण गुणाकार करूया। 2 गुणिले 3 6, 100 गुणिले 10 1000। इथं 2 गुणिले 3चा गुणाकार ह्या 2 आणि 3 या नैसर्गिक संख्या आहेत, त्यांचा गुणाकार 6 नैसर्गिक संख्या आहे, 100 नैसर्गिक संख्या आहे, 10 नैसर्गिक संख्या आहे, 100 आणि 10चा गुणाकार या ठिकाणी 1000 सुद्धा नैसर्गिक संख्या आहे। म्हणजे या ठिकाणी नैसर्गिक संख्यांचा गुणाकार नैसर्गिक संख्या असतो। ओके। आणि आपण भागाकार जर बघितला, आपण 4ला भागिले 2, 4ला 2 भागलं तर बेदुनी 4 भागाकार येतो। पण या उलट आपण 2ला जर 4 भागलं तर बे बेदून 4 1/2 भागाकार येतो। म्हणजे 1/2 ही नैसर्गिक संख्या नाही। म्हणजे नैसर्गिक संख्यांचा भागाकार नैसर्गिक संख्या मिळतोच असे नाही। नैसर्गिक संख्यांची वजाबाकी ही सुद्धा नैसर्गिक संख्या असतेच असे नाही। मात्र नैसर्गिक संख्यांची बेरीज आणि नैसर्गिक संख्यांचा गुणाकार नैसर्गिक संख्याच असतो। ओके। पुन्हा एकदा पहा, नैसर्गिक संख्यांची बेरीज ही नैसर्गिक संख्या असते। नैसर्गिक संख्यांची वजाबाकी ही नैसर्गिक संख्याच असते असे नाही। गुणाकार मात्र नैसर्गिक संख्यांचा नैसर्गिक संख्याच असतो आणि भागाकार नैसर्गिक संख्यांचा भागाकार नैसर्गिक संख्या येईलच असे नाही। म्हणून बेरीज आणि गुणाकारासाठी या ठिकाणी नैसर्गिक संख्या मिळते, वजाबाकी आणि भागाकारासाठी मिळतेच असे नाही। ओके। काही वेळेला मिळते की आत्ता बघितलं आपण 10ला 5 भागलं 2 नैसर्गिक संख्या आहे, परंतु 5ला 10 भागलं 5 1 5 5 1 5 2 1/2 1/2 ही नैसर्गिक संख्या नाही। अशा पद्धतीनं त्यानंतर संख्येचा प्रकार आहे पूर्ण संख्या। पूर्ण संख्या W अक्षराने दाखवतात आणि नैसर्गिक संख्या मात्र या ठिकाणी N या अक्षराने दाखवतात। नैसर्गिक संख्या N या अक्षराने दाखवतात। नॅचरल नंबर NATURAL नॅचरल नंबर्समधलं पहिलं अक्षर N आहे। आणि आता आपण पूर्ण संख्यांचा संच पाहतोय। W अक्षराने दाखवला जातो। WHOLE होल म्हणजे पूर्ण संख्यांचा संच, होल नंबरचा सेट। आता नैसर्गिक संख्या आपण आत्ता पहिल्या 1 2 3 4 5 6 स्वल्पप्रमाणे ... नैसर्गिक संख्यांच्या जोडीला पाठीमागं 0 घेतलं की या संख्यांना पूर्णत्व आलं।
आता आपण नैसर्गिक संख्या 1 पासून पुढे पाहिल्या, त्याच्यामध्ये कुठे शून्य आलेलं नव्हतं. त्यामुळे नैसर्गिक संख्यामध्ये 100 लिहायचं आहे, लिहिता येत नाही. 203 लिहायचं, लिहिता येत नाही, कारण शून्य त्यामध्ये नाहीच. म्हणून या ठिकाणी पूर्ण संख्यांचा संच पुढा मिळाला आपल्याला. त्याच्यामध्ये सुरुवातीला शून्य संख्या असते. म्हणजे या ठिकाणी 0 1 2 3 4 5 डॉट डॉट या समूहातील सगळ्या संख्या आहेत त्या पूर्ण संख्या आहेत. सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे. नैसर्गिक संख्यामध्ये सर्वात लहान संख्या 1 आहे. तशी पूर्ण संख्यामध्ये सर्वात लहान संख्या 0 आहे. आणि सर्वात मोठी संख्या सांगता येत नाही. हे अतिशय महत्त्वाचं आहे. सांगता येत नाही अशा पद्धतीनं, कारण त्या अनंत संख्या आहेत. ओके, अशा पद्धतीनं. आता पूर्णांक संख्यांची बेरीज, पूर्ण संख्यांची बेरीज आता आपण पाहिले ते सगळे नियम आहेत तिकडं. पूर्ण संख्यांची बेरीज पूर्ण संख्याच असते. 1 आणि 2 3, 2 आणि 3 5, 4 आणि 6 10 अशा पद्धतीनं. गुणाकारसुद्धा या ठिकाणी 3 2 6, 4 5 20, 4 6 24 हे गुणाकारसुद्धा नैसर्गिक संख्या आहेत. म्हणजे गुणाकाराने बेरीज नैसर्गिक संख्या मिळते, तर भागाकाराने या ठिकाणी वजाबाकी ही पूर्ण संख्या मिळेलच असं नाही. ओके, त्यानंतर पूर्णांक संख्या आपण पाहणार आहोत. पूर्णांक संख्या आपण आय या अक्षरांना दाखवतो. इंटिजर नंबर्स, INTEGR, इंटिजर नंबर, सेट ऑफ इंटिजर नंबर. म्हणजे इंटिजर नंबर म्हणजे ह्या पूर्णांक संख्या. संख्यारेषेवर आपण संख्या पाहिल्या. संख्यारेषेवर या ठिकाणी संख्यारेषा आपण काढूया. या संख्यारेषेवर हा 0 आरंभबिंदू आहे. उजवीकडं 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे. डावीकडं -1 आहे, -2 आहे, -3 आहे, -4 आहे, -5 आहे. पाठीमागं डॉट डॉट आहेच, पुढं आहेच. ओके, म्हणजे आपण 0 1 2 3 4 5 6 स्वल्पविराम डॉट 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 पाठीमागं स्वल्पविराम -1 स्वल्पविराम -2 स्वल्पविराम -3 स्वल्पविराम -4 स्वल्पविराम -5 डॉट 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 अशा पद्धतीनं. म्हणजे यामध्ये 0 आहे, धनसंख्या आहेत आणि शून्याच्या डावीकडं ऋणसुद्धा संख्या आहेत. या समूहातील संख्यांना आपण पूर्णांक संख्यांचा संच असतो म्हणतात. आणि या ठिकाणी या सर्व नैसर्गिक संख्या 0 आणि नैसर्गिक संख्यांची विरुद्ध संख्या आहेत. 1ची विरुद्ध संख्या -1, 2ची विरुद्ध संख्या -2, 3ची विरुद्ध संख्या -3. ह्या सगळ्या नैसर्गिक संख्या आहेत. 1 2 3 4 5 6 यांच्या विरुद्ध संख्या ज्या पाठीमागं आपण लिहिल्या आहेत त्या विरुद्ध संख्यांचा संच, विरुद्ध संख्या, नैसर्गिक संख्या आणि 0 यांना आपण पूर्णांक संख्या म्हणतो. ह्याच्यामध्ये या धनपूर्णांक संख्या आहेत. 1 2 3 4 5 स्वल्पविराम यासुद्धा अनंत आहेत. आणि ऋणसंख्या आहे त्या ठिकाणी ऋणपूर्णांक संख्या, धनपूर्णांक संख्या अनंत आहेत. ऋणपूर्णांक संख्या -1 -2 -3 -4 स्वल्पविराम यासुद्धा अनंत आहेत. ऋणपूर्णांक संख्या, धनपूर्णांक संख्या या दोन्ही आहेत. आणि सर्वात मोठी ऋणपूर्णांक संख्या संख्या रेषेवर -1 अगोदर येते. अगोदर येणारी संख्या मोठी असते. आपण उजवीकडून संख्या वाचत गेलो. 6 सर्वात मोठी, त्यानंतर 5, त्यानंतर 4, त्यानंतर 3, त्यानंतर 2, त्यानंतर 1. म्हणजे या ठिकाणी आता डावीकडे जातो शून्याच्या. -1 ही -2 पेक्षा मोठी, -2 -3 पेक्षा मोठी, -3 -4 पेक्षा मोठी, -4 -5 पेक्षा मोठी. जसजसं उजवीकडून डावीकडे जावं तशी संख्या लहान होत जाते. त्यामुळे -1 ही या ठिकाणी सर्वात मोठी ऋणपूर्णांक संख्या आहे. -1 सर्वात मोठी ऋणपूर्णांक संख्या आहे. ओके, आणि सर्वात लहान धनपूर्णांक साहजिकच कोणते असणार आहे? 1 आहे. ओके, सर्वात लहान 1 2 3 4 5 या धनपूर्णांक आहे. सर्वात लहान 1, -1 -2 -3 -4 -5 डॉट 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 या ऋणपूर्णांक आहे. सर्वात मोठी -1 आहे ऋणपूर्णांक संख्या आणि धनपूर्णांक संख्या सर्वात लहान 1 आहे. आणि म्हणून या ठिकाणी सर्वात लहान ऋणपूर्णांक सांगता येत नाही, कारण पाठीमागं अनंतापर्यंत आहेत. आणि सर्वात मोठी धनपूर्णांक संख्या ही सुद्धा सांगता येत नाही.
सर्वात मोठी धनपूर्णांक संख्या सांगता येत नाही आणि सर्वात लहान ऋणपूर्णांक संख्या सांगता येत नाही. ओके. आता परिमेय संख्या रॅशनल नंबर्स या ठिकाणी आपण क्यू या अक्षरानं दाखवणार आहे. परिमेय संख्या म्हणजे रॅशनल नंबर म्हणजे पी आणि क्यू. पी हा एक पूर्णांक संख्या आहे आणि क्यू सुद्धा पूर्णांक संख्या आहे. पी आणि क्यू हे पूर्णांक संख्या आहेत आणि त्यांचा भागाकार करून येणारी संख्या आहे म्हणजे पी भागिले क्यू ही मिळणारी संख्या गुणोत्तरीय संख्या आहे. तिला आपण परिमेय संख्या म्हणतो. ओके. पी या पूर्णांकाला क्यू या शून्योत्तर, मात्र क्यू इज नॉट इक्वल टू 0. छेद शून्य असता कामा नये. छेद शून्य झाला तर संपूर्ण संख्या शून्य होते, म्हणून छेदावर अट कोणती आहे, तो शून्य असता कामा नये. म्हणून पी या पूर्णांकाला क्यू या शून्योत्तर शून्य नसणाऱ्या पूर्णांकानं भागला असता मिळणारा गुणोत्तर आहे पी भागिले क्यू. ते परिमेय संख्या आपण स्वरूपात स्वीकारतो, तीच परिमेय संख्या आहे. आता या ठिकाणी ज्यांचा भागाकार केल्यानंतर उत्तर पूर्णांकात येतं, ज्यांचा भागाकार केल्यानंतर उत्तर पूर्णांकात येतं किंवा अपूर्णांकात येते किंवा आवर्ती स्वरूपात येते. उदाहरणार्थ 1ला आपण 3 भागलं, 1ला 3 भागलं तर 1ला भाग जात नाही म्हणून 0. त्यानंतर 1मधून 0 गेले 1, 1वर 0 घेतले 3 त्रिक 9 पॉईंट दिला. 10मधून 9 गेला 1, पुन्हा 0 घेतले 3 त्रिक 9, पुन्हा 10मधून 9 गेला उरला 1वर 0 घेतले 3 त्रिक 9 म्हणजे पुन्हा 3 3 येते या ठिकाणी. म्हणून 1/3 ही परिमेय संख्या येते. परिमेय संख्या आहे ज्यांचा भागाकार केल्यानंतर उत्तर पूर्णांकात येतं किंवा अपूर्णांकात येतं किंवा आवर्ती येतं, त्याला आपण काय म्हणतो, परिमेय संख्या म्हणतो. म्हणजे पूर्णांक संख्या अंश आणि छेद या स्वरूपात मांडता येते. 5 ही सुद्धा या ठिकाणी परिमेय संख्या आहे, कारण 5ला छेद 1 आहे. ओके. आता 5 भागिले 10 हा भागाकार आपण केला तर 5 एके 5 2 10, 1/2 हा अपूर्णांकाला म्हणजे 5/10 ही परिमेय संख्या आहे. ओके. आणि या उलट 10/2 बेपंचे 10, 5 हा पूर्णांक आहे, 5 सुद्धा परिमेय संख्या आहे, छेद 1 असतो तिला. आणि अपरिमेय संख्या आहे इररॅशनल नंबर आपण म्हणतो. इररॅशनल नंबर या ठिकाणी ज्या संख्यांचे दशांश अपूर्णांकातील रूप अखंडित असते परंतु आवर्ती नसतं त्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणतोय. कारण वर्गमुळात 2चं जर वर्गमूळ आपण भागाकार पद्धतीने काढलं तर या ठिकाणी ते काय येतं माहिती आहे का, या ठिकाणी 1.41 42 13 56 न संपणारं पुढं डॉट 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 कुठलीही संख्या, एखादा गट किंवा 2 संख्यांचा गट किंवा 3 संख्यांचा गट पुन्हा पुन्हा येतोय असं या ठिकाणी घडत नाही. विस्कळीत स्वरूपात या ठिकाणी भागाकार पद्धतीनं वर्गमूळ 2चं येऊ शकतं, येतं. 5चं पण वर्गमूळ असंच आहे. त्यानंतर वर्गमुळात 3चं पण वर्गमूळ अशीच विस्कळीत स्वरूपातील संख्या येते. उदाहरणार्थ समजा वर्गमुळात 3चं वर्गमूळ 1.73 52 0 50 डॉट 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 कुठलाही एक गट पुन्हा पुन्हा येत नाही, विस्कळीत स्वरूपात येतं, म्हणून अशा संख्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. ओके. आणि या ठिकाणी शेवटचा प्रकार आहे तो वास्तव संख्या, रियल नंबर्स आपण म्हणतो आर. आता परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या दोन्हींचा मिळून संख्यासमूह तयार होतो, त्याला आपण वास्तव संख्या म्हणतो. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या दोन्ही संख्यांचा समूह आहे त्याला आपण परिमेय संख्या म्हणतो, वास्तव संख्या असं म्हणतो, रियल नंबर. या तक्तेच्या स्वरूपात आपण पाहिलं तर नैसर्गिक संख्या समूह 1 2 3, त्यानंतर या ठिकाणी पूर्ण संख्यांचा समूह, यात 0 1 2 3 हा पूर्ण संख्यांचा समूह. आतल्या चौकडी नैसर्गिक संख्या 1 2 3 डॉट डॉट डॉट, बाहेरच्या चौकडीमध्ये 0 1 2 3 पूर्ण संख्या समूह आहे. तिसऱ्या चौकटीत तिसऱ्या आयतामध्ये 0 1 2 3 डावीकडे -1 -2 -3 डॉट 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 पलीकडे डॉट डॉट डॉट, याला आपण पूर्णांक संख्या समूह असं म्हणतो. आणि परिमेय व अपरिमेय संख्या समूह, अपरिमेय वर्गमुळात 2 1.357, परिमेय 5/2, वर्गमुळात 4, वर्गमुळात 16, वर्गमुळात 16 म्हणजे 4, वर्गमुळात 4 म्हणजे 2 हे परिमेय संख्या आहेत. वर्गमुळात 3 भागिले वर्गमुळात 3 म्हणजे 1 या परिमेय संख्या आहेत, या अपरिमेय संख्या आहेत. आणि या परिमेय आणि अपरिमेय संख्या मिळून आपल्याला वास्तव संख्या समूह मिळतो.
अशा पद्धतीने हा व्हिडिओ इयत्ता 7वीच्या शिष्यवृत्ती धारकांना जास्तीत जास्त जेणेकरून पाठवावा, तेही या गुणवत्ता यादीमध्ये यावेत. भोसले सर जाखले इंग्रजीमध्ये यूट्यूबला टाकून चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन द्या. आपणास आवश्यक असणारे सर्व अत्यंत महत्त्वाचे आणि अतिशय सोप्या भाषेतील व्हिडिओ आपणास मिळतील. निश्चित आपली गुणवत्ता त्यामुळं सुधारणार आहे. शिष्यवृत्तीसुद्धा मिळू शकते, कारण गणित हा जास्तीत जास्त गुणांचा 100 गुणांचा पेपर असल्यामुळं अतिशय महत्त्वाचं स्थान या विषयाला आहे. अवघड विषय म्हणून मुलं भीती घेतात, परंतु ती भीती कमी करण्यासाठी अत्यंत सोप्या भाषेचा वापर करून व्हिडिओची निर्मिती होत असते. वापर करावा. धन्यवाद.